कितीला 100 ला आहे. चौवाल्या काळजी. तर हे इकडे मानसेश्वर जत्रेला येणारे भाविक तुम्हाला इथे भरपूर दिसतात. जिलेबी फ्राय होत आहे. बघा ही बालनगरी आहे. लहान मुलांची अशी ट्रेन आहे, दर्शनासाठी जाणार आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर मग तुम्ही इथून बाहेर येऊ शकता. बघा इथे हे निशाणी अर्पण केली जाते. हे बघा पूजेचं सगळं साहित्य आहे. नारळ आहे, अगरबत्ती आहे, केळी आहेत. हे किती उंच निशाणी आहे ते बघा. आता आपण लास्टच्या त्याला मंदिर आणि ते निशाणी अर्पण केले ते दिसत आहे. इथे बघा हे गारणं घातलं जात आहे. तर इथून आता आपण बत्तीच्या जत्रेला चाललो आहोत. तर हे बघा भरपूर अशी ही गर्दी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोरवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता वेंगुर्ला एसटी डेपो आहे, वेंगुर्ला बस स्टँड आहे. मी आता आलो आहे वेंगुर्ल्यामधली सुप्रसिद्ध अशी मानसेश्वर जत्रा, जी बत्तीची जत्राच्या नावाने पण ओळखली जाते. तर चला तर आपण बत्तीच्या जत्रेला म्हणजे मानसेश्वर जत्रेला जाऊया. किती लाईन आहे ते बघूया आणि दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता इथे बस डेपोच्या बाहेरच ह्या इथे सगळे हे विक्रेते असे सगळे बसलेले आहेत. इकडे पण हा असा आईस्क्रीमचा असा स्टॉल आहे आणि ह्या इथे पण बघा हे टॅटू आणि बाकी सगळे इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा हा बस डेपो आहे आणि इथे तुम्हाला निशाण जे नवस केल्यानंतर मग अर्पण करायचे असते ते पण इथे तुम्हाला म्हणजे विकत घ्यायला मिळतील. कितीला आहे हे? निशाण कितीला? निशाण कितीला? 100 ला आहे. 100 ला. ह्या साईडला बघा हे सगळे प्लास्टिकची भांडी आहेत. तर इकडे तुम्हाला केळी जर प्रसादा म्हणून ठेवायची ते पण आहे. टॅटूचे पण इथे बघा असे लाईनीत हे विक्रेते बसलेले आहेत, टॅटू बनवून देणार. या इथे बघा हे 100 ला सेल लागलाय. कुठलं पण खेळणं घ्या 100 रुपयाला. हे बघा गणेश ऑल इंडिया स्पेशल भेळ, चांगली डेकोरेशन केलेलं आहे. त्याला लाइटिंग पण बघा किती मस्त केलं आहे. इथे बघा हे डिस्प्ले मध्ये स्पेशल भेळ, शेवपुरी, रगडा पुरी, पाणीपुरी, कच्ची दाबेली, शेवपुरी असे सगळे आहेत. चौवाल्या काळजी. तर हे इकडे हॉटेल आहे. इथे पण बघा 100 ला 2 उशा. इथे पर्सचा स्टॉल आहे. तर मग या साईडला बघा हे लेदरचे सगळे प्रोडक्ट. आता बघा मानसेश्वर जत्रेला येणारे भाविक तुम्हाला इथे भरपूर दिसत आहेत. बघा हे निशाण उपलब्ध आहेत. बघा हे लोखंडाची सगळी अशी ही भांडी आहेत. हे बघा हे इथे असा मोठं हॉटेल आहे. ह्या इकडे असा जिलेबी फ्राय होत आहे आणि इथे सगळे मंचुरियन आणि दाबेली वगैरे सुद्धा आहे. बघा ही बालनगरी आहे आणि इकडे पुढे हा आकाश पाळणा जॉईंट व्हील दिसत आहे. इथे पण बघा ही अशी एक लहान मुलांची अशी ट्रेन आहे. इथे बघा मंचुरियन आणि नूडल्स पण बघा हे लाकडी वस्तू आहेत. रवी आहे, लाटणी आहे, पोळपाट वगैरे पण आहे. बघा पूर्ण जत्रेमध्ये तुम्हाला जे असतं ते सगळं इथे आहे. बालनगरी आहे, स्टॉल्स आहेत, खाऊचे आहेत, खेळणी आहे, वस्तू आहेत, लेडीज इमिटेशन ज्वेलरी. तिथे बघा समोर खूप मोठा असा हा स्लाइड आहे. हे असे निशाण तुम्हाला असे विकत मिळतील नवस फेडायच्या वेळेला अर्पण करण्यासाठी. हा आता असा पूल चालू झालेला आहे. ह्या इथे पण बघा हा असा एक स्लाइड आहे आणि इथे पण बघा सगळे असे विक्रेते आहेत, दोन्ही बाजूला आहेत. तर तुम्ही बघू शकता इथपासून ही अशी लाईन सुरू झालेली आहे. तर सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे इथे लाईन भरपूर वाढलेली आहे. आणि बघा दोन्ही बाजूला असे सगळे भरपूर असे हे स्टॉल्स आहेत. केरला हलवा आहे, इकडे मोबाईलचे कव्हर्स आणि गोरिल्ला ग्लास वगैरे आहे. इथे लेडीज इमिटेशन ज्वेलरी आहे. इथे दादा तानावडे स्वीट्स आहे आणि पुढे बघा खूप अशी सुंदर अशी ही
लाइटिंग केलेली आपल्याला दिसत आहे. लाईन बघा ही अशी हळूहळू पुढे सरकत आहे. मग अशी तो पहिला वाला पूल गेला, आता हा दुसरा वाला पूल आलेला आहे. तर इथे पण बघा ही अशी लाईन हळूहळू पुढे सरकत आहे. इथे सुंदर अशी ही रोषणाई केलेली आहे, सुंदर लाइटिंग केलेली आहे. आणि या साईडला बघा इथे मानसीश्वर मंदिर दिसत आहे. इथे पण बघा अशी सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे. तर इथून असं आपण डावीकडनं दर्शनासाठी जाणार आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर मग तुम्ही इथून बाहेर येऊ शकता. बघा ते भाविक सगळे दर्शनाच्या नंतर ह्या इथून असे बाहेर पडत आहेत. इथे हा ब्रिज आहे. या इथे अशी ब्रिजवरून अशी लाईन पुढे गेली. मग इथून अशी ही लाईन पुढे जाऊन नंतर मग इथे हे मानसीश्वर मंदिर आहे आणि इथे हे निशाणी अर्पण केली जाते नवस फेडताना. हे बघा हे एसटी म्हापसा वेंगुर्ला एसटी इथून जात आहे. बाकीच्या 4 व्हीलरला अलाउड नाही आहे. हे बघा पूजेचं सगळं साहित्य आहे. नारळ आहे, अगरबत्ती आहे, केळी आहेत. क्रॉस कंप्लीट केलेला आहे. आता पुढून इथून आता आपण लेफ्ट एंट्री घेऊ. तर इथून अशी लाईन ही डावीकडे वळली आहे आणि तिथून हे असे येऊन परत असे फिरून त्याबद्दल हे बघा हे इकडे आता अशी झिगझॅग अशी भरपूर लाईन आहे. हे किती उंच निशाणी आहे ते बघा. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बघा ह्या इथे पण हे असे स्टॉल्स आहेत. इथे बघा सिलिंगला सुंदर अशी ही लाइटिंग केलेली आहे. आता आपण लास्टच्या रो मध्ये आहोत आणि पुढे तिथपर्यंत आपल्याला जायचे आहे. बरोबर बारीक बघा इथून हे आपल्याला मंदिर आणि ते निशाणी अर्पण केले ते दिसत आहे. पुढे इथे बघा हे गारणं घातलं जात आहे. झाल्यावरती बघा इथे तुम्हाला कंदी पेढे वगैरे प्रसादासाठी ह्या इथे आहे. ह्या इथे कुंकू वगैरे पण आहे. हे बघा असे सगळे हे डबे आहेत. आता भरपूर अशी लाईन वाढलेली आहे. अजून दर्शन करून झाल्यावरती आम्ही बाहेर आलोय आणि ह्या इथे सगळे असे खेळण्यांचे आणि बाकी सगळे स्टॉल्स आहेत. मी आलो आणि आता बघा हे उभा दांड्याच्या साईडला जाताना सुद्धा बघा किती जत्रेला किती गर्दी आहे. काही दर्शन घेऊन चालले आहेत, काही दर्शनासाठी चालले आहेत. हे मंचुरियन, पोटॅटो ट्विस्टर आणि ह्या इथे बघून सगळे लोक मस्तपैकी जेवतात. हा बाबी सावंत स्वीट मार्टचा हा स्टॉल आहे. बघा हे फोटो फ्रेम्सचा पण हे असं काउंटर आहे. ह्या इथे पण बघा हे लहान मुलांसाठी असा हा इथे स्लाइड आहे, गेम आहे. इथे हा कांदा भजीचा स्टॉल आहे. तर इथून आता आपण बत्तीच्या जत्रेला चाललो आहोत. बघा हे मंचुरियन आणि नूडल्स वगैरे आहेत या स्टॉलवर. इथून बत्ती प्रज्वलित करून तुम्हाला जर नवस फेडायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता.
तर मित्रांनो, इथे उजवीकडे आपल्याला बत्त्या प्रज्वलित करून मिळतात, आपण जर नवस केला असेल तर. आणि नंतर मग ह्या इथे त्यावरती अशा छताला अशा लावल्या जातात आणि त्याच्या खाली मध्यरात्रीच्या नंतर इथे दशावतार, संकासूर वगैरे असे प्रयोग होतात. आपण बत्त्या यात्रेजवळ पोहोचलो आहोत. इथे अशा ह्या बत्त्या लागल्या आहेत. संकासूर, दशावतार, हे जे नाटक इथे मध्यरात्री चालू होतं, तर ह्या बत्तीच्या खाली ते संकासुराचं आणि दशावतार या नाटकाचा इथे प्रयोग होतो. तुम्ही माझ्या म्हसळा जत्रेच्या ब्लॉग मध्ये पाहिले असणार. कसं आहे बास्केट? काय पाहिजे तुम्हाला? कितीला आहे? 170 रुपये. 170. आणि ही टोपली? ही टोपली आहे ती तुम्हाला 100 रुपये बसणार. आणि ही छोटी? आणि ही छोटी टोपली बसणार 120 रुपये बसणार. 120 ला. ठीक आहे. गांधी यांचे मिठाईचे दुकान, ह्यात हे सगळे म्हणजे सुंदर अशी ही मिठाई आहे, खाजा आहे, कुरमुऱ्याचे लाडू आहेत वगैरे. हे इथे लहान मुलांसाठी बघा, ही अशी जीप ठेवलेली आहे लाइटिंग वाली. हे मिक्स आहे. लेडीज इमिटेशन ज्वेलरी पण आहे बघा. हे बघा, हा आकाश पाळणा आता सुरू झालेला आहे, जायंट व्हील. तर हे बघा, भरपूर अशी ही गर्दी झालेली आहे आता. बघा, हे अशा नंबर पैकी जर तुम्हाला जर आला तर ह्याच्यापैकी हे तुम्हाला असं गिफ्ट मिळू शकतं. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मानसीश्वर जत्रा 2026, बत्तीची जत्रा 2026चा व्लॉग? यामध्ये मी तुम्हाला सर्व काही दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहे. तर ही मानसीश्वर बत्तीची जत्रा पहाटे 3:30ला सुरू झाली. मी संध्याकाळी दर्शन घेतले, भरपूर लाईन होती. आणि त्यानंतर मग ते दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बत्तीची जत्रा ती बाजूच्या